म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या घरी जेव्हा पाहुणा येतो पुण्यामध्ये, गेली आता 25 वर्ष झालं, की मला काहीतरी खाऊ आणतो किंवा मी जेव्हा ज्यांच्याकडे जाते तेव्हा ते सक्सेस सांगतात की चेतना येताना सोलापूरची चटणी आण, आणि नुसतीच चटणी नाही सांगत, विदाऊट लसूण, विथ लसूण. सो आय फील माय सेल्फ प्राऊड की यस, मी ते चटणी गिफ्ट घेऊन जाते. सो खूप काही आहे, सोलापूर माझं गाव आहे. कॉलेजचा काही किस्सा, ज्ञानप्रबोधिनीचा किंवा ITIचा आपला? खरंच आपण एवढं बोलणार आहे? चालेल, काय चालेल चालेल. ज्ञानप्रबोधिनीची एक ऍक्टिव्हिटी असते, पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीपेक्षा मी सोलापूरला जास्त कनेक्टेड आहे. आणि तेव्हा हराळीचा भूकंप झालेला आपला खूप मोठा, लातूरच्या भूकंपामध्ये. आणि मला आठवतंय की हे जे काही मी प्रवास सांगते ते इतकं कुठलंच कार्य सोपं नसतं. अजूनही सोलापुरात 8:30-9 नंतर सुसाटपणे इथे ज्या प्रकारे आम्ही 12 वाजेपर्यंत पण हॉटेलला जाऊ शकतो, हे नाहीये तर नाहीये. ठीक आहे, बऱ्यापैकी सोलापूर डेव्हलप झालाय. सो त्यावेळेस मी हट्ट धरला होता की मला भूकंपग्रस्त गाव जे ज्ञानप्रबोधिनीने दत्तक घेतलं होतं, हराळी, तिथे मला मदत करायला जायचं होतं. तर प्रामाणिकपणे आजोबा, साधारण 90 वर्षाचे, वडील, आई, आजी, सगळ्यांनी नकार कळवला होता आणि मी लिटरली पळून गेले होते. सो अशा प्रकारे मी भन्नाट आहे, म्हणजे ते आधीपासून होते. आणि मग सगळ्यांनी सांगितलं की आता ही काही शपथ बिपत घेऊन, प्रतिज्ञा ग्रहण करून मी काही ब्रह्मचारी वगैरे राहते का, त्याच मध्ये मी होते. तो पटकन लग्न करून टाकलं. तर असं आहे की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करायचं म्हणतात तेव्हा मी न सांगता घरातून निघून गेले होते. ते खूप जणांना माहिती नाहीये. तुम्ही एवढं निस्वार्थीपणे काम करताय. खरं तर याच्याबद्दलच वाईट वाटतं की निस्वार्थी करतात, तर तसं ह्याच्याबद्दल प्रश्न का विचारला जातो, म्हणजे मला वारंवार हा मला पडलेला प्रश्न आहे. उलट व्ह्युअर्सनाच मी विचारेन की असं असू शकतं का. नमस्कार. लव सोलापूरच्या पॉडकास्टमध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहेत ज्या सोलापुरातील महिला ITI कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्सचं प्रशिक्षण घेऊन आत्ता स्किल इंडिया आणि त्याच्यानंतर चाय पे चर्चा अशा विविध उपक्रमातून महिला व्यावसायिकांना प्रशिक्षण देत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सोलापूरमध्ये तुमची जी जर्नी सुरू झाली, तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचं एक शॉप सुरू केलं आणि तिथून मग तुम्ही हळूहळू तुमचा प्रवास सुरू केला, तर थोडक्यात मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. प्रथमतः लव सोलापूरच्या सगळ्या व्ह्युअर्सना नमस्कार. आणि सर, तुम्हाला थँक्यू ही संधी तुम्ही मला दिल्याबद्दल, कारण ह्या संधीतून खूप सारं घडणार आहे असं मला कल्पना आहे. जी माझी कळकळ आहे सोलापूरसाठी ती नक्कीच ह्याच्यातून साध्य होईल. तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून इलेक्ट्रॉनिक्स घेतलं, ते पण आपल्या सोलापूरच्या ITI मधून. त्याच्यानंतर टिपिकल जे मुलींच्या बाबतीत होतं ते अगदीच 19व्या वर्षी लग्न आणि लग्नम असं सगळं झालेलं आहे. पण लग्नानंतर खरं माझी जर्नी चालू झाली आणि काहीतरी करायचं, हेच अजूनही वेगळं करायचं, हीच माझी टॅगलाईन आहे. त्यामुळं मग मी मोबाईल रिपेअरिंग कोर्स केला, तोही सोलापुरात केला, हे मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल. त्याच्यानंतर मग तुम्ही जे म्हणताय ते अगदी घरापासून ते मोबाईल रिपेअरिंग चालू केलं, कारण तेव्हा नाही म्हटलं तरी रिपेअरिंग क्षेत्र आणि त्यात टेक्निकल क्षेत्र हे दोन्हीही मेल डॉमिनेटिंगच आहेत. आणि कितपत ते होईल काही कल्पना नव्हती, पण घरातून रिपेअरिंग चालू केलं. त्याच्यानंतर नोकिया केअर हे असं आहे की चेरी ऑन द केक, म्हणजे जेव्हा ब्रँडचं काम मिळतं. मी नेहमी म्हणते की रस्त्यावरचा पिझ्झा आणि नंतर तो मॅकडॉनल्डचा पिझ्झा असा तो प्रवास होता. तो इतका शॉर्टकट नाही सांगू शकणार, पण हो, नोकिया केअर किंवा सॅमसंग केअर ह्या सगळ्या आमच्या मानबिंदू ठरल्या. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात आलं की आपण खूप छान शिकवू शकतो. रिपेअरिंग करणं वेगळं आणि ते शिकवणं वेगळं. मग त्या माध्यमातून स्किल इंडियाकडे वळाले. पण एक आवडच म्हणू शकता तुम्ही, कारण रिपेअरिंग क्षेत्र आणि महिला इथंच खूप मोठं क्वेश्चन मार्क होतं. आणि कदाचित मला वाटतं हे 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा गल्लीत एखादा मोबाईल असायचा. म्हणजे अगदीच मोकळेपणाने बोलायचं म्हणलं तर एकतर खूप मोठे बिझनेसमन किंवा पॉलिटिशियन्स, गल्लीत एखादा मोबाईल की ज्यांच्याकडे इनकमिंग 12 रुपये, आउटगोईंग 12 रुपये असा प्रकार. म्हणजे इनकमिंगचे कॉल जेव्हा पैसे घेतले जायचे त्यावेळेस मी रिपेअरिंग शिकलेलं आहे. त्यामुळे असं वेगळं करावं या उद्देशानेच मी मोबाईल रिपेअरिंगमध्ये. महिला म्हणून तुम्ही असा व्यवसाय क्षेत्र निवडलं, तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप आले असतील
किंवा असे प्रसंग घडले असतील की तुम्हाला वाटलं असेल की आता बंद करावं किंवा त्या अडचणींना कसं मात द्यावी. सो ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही कसे पुढं आलात किंवा आता ज्या नवीन महिला उद्योजक असतील त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की कसं त्या गोष्टी टॅकल केल्या पाहिजेत? उगीच मोटिवेशन लाईन सांगायची म्हणून हे आणि ते सांगण्यात मला खरंच इंटरेस्ट नाही आहे. चांगल्या घराण्यातून व्यवस्थित एकुलती एक मुलगी असा माझा प्रवास होता. पण लग्नानंतर एक असतं की अर्थार्जन, मला वाटतं हे खूप मोठं त्याच्यासाठी विषय पाहिजे की तुम्हाला जेव्हा खरं व्यावसायिक बनायचं असतं तिथे ध्येय, स्वप्न हे सगळ्या गोष्टी एकीकडे असतात. जेव्हा तुम्हाला पैसा कमवायचा असतो मग स्वतःचं तुमचं सेल्फ आयडेंटिटी वगैरे, तर अर्थार्जनासाठीच मी सुरुवात केली, अगदी जाहीरपणे सांगते. पण ते जेव्हा पॅशन झालं, ते जेव्हा एक मोटिवेशन झालं, तेव्हा मला लक्षात आलं की आपण खरंच खूप काही ह्याच्यात करू शकतो. तर व्यवसाय हे अर्थार्जनासाठीच चालू केलं. पण ते करता करता खूप काही आपण महिलांसाठीच नव्हे तर युवकांसाठी पण करू शकतो. त्या क्षेत्राने मी मोबाईल रिपेअरिंगचं वाढवत गेले. चाय पे चर्चा हा खूप इंटरेस्टिंग विषय मला वाटला. मला त्याच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल की चाय पे चर्चा काय आहे, काय हे प्रकरण नेमकं? पहिल्यांदा तर खूप हास्यास्पद वाटतं की आपण इतक्या शतकात आणि 21व्या शतकात आणि वुमन्स एम्पॉवरमेंट वगैरे ह्या गोष्टी करतो. तर मला पहिले 4 जे कॉल आले ते म्हणाले की इज दिस किटी, म्हणजे हे किटी आहे का, ही बिशी आहे का, चर्चा आणि महिला. आणि माझं ते प्रमोशन असं होतं की आम्ही तुमच्या एरियात येऊ, किंवा आम्ही सोलापूर केलं, त्याच्यानंतर कोल्हापूर केलं, आता सातारा वगैरे करतोय. तर ते मला खूप असं वाईट वाटलं की अरे महिला चर्चा करतायत म्हणजे किटीच असेल का. तर त्यामधून मला असं सांगावंसं वाटेल की व्यावसायिकांसाठी काम करत असताना खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. आत्ताची पिढी म्हणता येणार नाही, आत्ताची महिला खूप लकी आहे, खूप लकी आहे. तिला कुठे अडचणी येतील तिथे प्लॅटफॉर्म्स आहेत. पण मुद्दा असा आहे की तिच्यानुसार, म्हणजे आपण कसं म्हणतो की कस्टमाइज ड्रेस करून मिळेल, कस्टमाइज ब्रँड करून मिळेल, सगळं कस्टमाइज मिळते. पण तुमच्या प्रॉब्लेमना कस्टमाइज उत्तर नाहीये. तुम्ही जेव्हा एखादी कन्सल्टन्सी घेता, म्हणजे व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लोन हवंय तर एखाद्या ठिकाणी जावं लागतं, तुम्हाला सोशल मीडिया ब्रँडिंग हवंय तर दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, तुम्हाला वेगवेगळे लायसन्स हवेत तर वेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर मला ते लक्षात आलं की ती स्टार्टअप असेल किंवा तिचा स्वतःचा वेल नोन ब्रँड असेल, या सगळ्या व्यावसायिकांमध्ये म्हणजे A to Z मध्ये प्रत्येकीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. प्रत्येकीचे स्पीड ब्रेकर वेगळे, जे तुम्ही मला म्हणालात की तुमच्या अडचणी कशा क्रॉस केला. तर मला असं नेहमी वाटत होतं की तुम्ही असं एखाद्या प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत. फॉर एक्झाम्पल, एखादीकडे भांडवल आहे पण तिला माहित नाहीये काहीतरी करायचं एवढंच आहे, पण एखादीकडे इतकं भन्नाट आयडिया आहे, प्रोडक्ट खूप भारी आहे, पण तिच्याकडे भांडवल नाहीये. सो ते जे काही आहे, आपण थोडक्यात म्हणू शकतो की तुमचे स्पीड ब्रेकर ओळखून आम्ही तुम्हाला कस्टमाइज चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. आणि हे मी करते असं नाही, माझ्या ज्या महिला आहेत तीच महिला तिथंच इनपुट देते आणि तीच आउटपुट घेते. सो दिस इज द चाय पे चर्चा. ओके. सो तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन या, तुमच्याच त्या चर्चेमध्ये तुम्हाला तिथं मस्तपैकी उत्तर आणि आउटपुट मिळून जाईल. किती महिलांना आतापर्यंत तुम्ही या माध्यमातून एकत्र केलं? खरं तर मला खूप भारी वाटतंय, लव सोलापूरच्याच प्लॅटफॉर्मवर सांगायला भारी वाटतंय. तर जानेवारी मला पहिलं वर्ष माझं पूर्ण झालं चाय पे चर्चाला. आम्ही एरिया वाईज मीटिंग घेतो. आमचं काही ठरलेलं आहे की कसलेही चार्जेस घेत नाहीत, फक्त चहा कॉफी सोडलं तर. 35 महिलाच घेते मी. ती पुढे येऊन इंट्रोडक्शन करून तिचे प्रॉब्लेम सांगून तिला सोल्युशन मिळणं. 2.5-3 तासानंतर आपण मूवी पण नाही बघू शकत, बरोबर, कितीही सुपरस्टार असले तर. त्यामुळे त्याच्यानंतर माइंडसेट नाहीये सायकोलॉजिकली. सो मी अराउंड अबाउट आत्तापर्यंत 22 ते 23च आपण मीट्स केलेले आहेत, पण 500 पेक्षा जास्त महिलांना आपण पोहोचलेलो आहोत. ओके. आणि त्या माध्यमातून जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय त्याच्यात 5-1 हजार महिला आपल्या पेजवर आहेत. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही 5-1 हजार महिला कनेक्टेड आहेत आणि तुम्ही 300-350 लोकांपर्यंत म्हणजे महिला उद्योजिकांपर्यंत पोचलाय आणि त्यांना मार्गदर्शन करताय. आता त्यातल्या अशा काही महिला असतील की ज्यांनी तुमच्या चाय पे चर्चाला आल्यानंतर त्यांनी काहीतरी अशी एक वेगळी गोष्ट केली आणि ते खूप लांबपर्यंत त्यांचा व्यवसाय गेला. सो असे काही किस्से आहेत का?
किस्से तर खूप आहेत ॲक्च्युली. एक छोटंसं सांगावंसं वाटतंय मला की गुढीपाडव्यामध्ये एक आता सध्या गुढीपाडव्याची एक प्रतिमा येते. छोटासा गुढीपाडवा असा शोपीससाठी येतो आणि त्याची एक मॅन्युफॅक्चरिंग करणारी घरगुती महिला आपल्या चाय पे चर्चेत आली होती. आणि माहित नाही, मीटिंग झाल्यानंतर तिला मीटिंगमध्ये तर कनेक्ट आणि रिसोर्सेस मिळतच असतात. मीटिंग संपल्यानंतर ती हॉटेलच्या बाहेर थांबली होती आणि एक वयस्कर काका तिला भेटले. म्हणले, काय आहे बेटा तुझ्या हातात? आणि त्याच्यानंतर ते इतकं छान कम्युनिकेशन झालं. म्हणजे ती लाईफमध्ये पहिल्यांदा ते घरातून ते युनिट घेऊन बाहेर पडली. ती छोटीशी आपली प्रतिकृती गुढीपाडव्याची. तर खूप भारी वाटते. तिची जर्नी खूपच सुंदर आहे सांगण्यासारखं. पण ते आता ती आउट ऑफ इंडिया एक्सपोर्ट करते. ओके. सो मला माहित नाही की किती लोक दिवाळी आणि हे आता सध्या क्रेज आहे की इंडियन कल्चर सगळं आणायचं, तर ते गुढीपाडव्याची प्रतिकृतीची ऑर्डर तिला इंडियात बसून मिळतीये. तर मला वाटतं हे खूप मोठं सक्सेस आहे. अगदीच मार्मिक वाटेल उदाहरण, पण माझ्या ग्रुपच्या काही ॲडमिन आहेत की ज्या महिला, ताई आम्ही बाहेर नाही जाऊन काही करू शकत, पण तुला आम्ही ग्रुप्स हँडल करायला किंवा तुला जे काही मदत असेल ते सांग, कॉलिंग असेल किंवा काय, एक मैत्रीपूर्ण वातावरणात बऱ्याच महिला मदत करत असतात. पण माझी कळकळीची विनंती असते की पोरीनो तुम्ही पण काहीतरी करा, ऍटलिस्ट आपला खर्च आपण काढूया. तर त्यातलंच एक उदाहरण आहे. तर रुखवताचे दागिने वगैरे असं ती काहीतरी करत होती, पण या संक्रांतीला तिला तिळगुळची ऑर्डर मिळाली. ते सारखं मी जे काही त्यांना पिंचिंग करते की काहीतरी करा. तर असे अगदी स्टार्टअप्स पण आपल्याकडे आहेत की तिने कालच तिने ग्रुपवर फोटो टाकला की ताई तिळगुळ दागिने हे मी केलेत आणि मला आमच्याच ग्रुपमधून पहिली ऑर्डर पण मिळाली. सो हे खूप छोट्या प्रमाणात आहे. मला माहिती आहे दुनिया खूप फास्ट चालू आहे, पण या लोकांसाठी काम करणारं, त्यांच्या अडचणी जाणून घेणारं किंवा सुरुवात करतानाच खरं तर खूप गरज असते. कस्टमर मिळेल का नाही, माझं प्रोडक्ट काय आहे मलाच माहित नाही, इथून सुरुवात असते. बर, आता तुम्ही हे जे उपक्रम करताय, पण तुम्हाला कधी क्लिक झालं की अशा टाईपचं काहीतरी व्हावं? ऍक्च्युली जेव्हा माझा सगळा प्रवास कुठेतरी थांबला की प्रॅक्टिकली आपण एका नोटवर येतो की आपण स्वतः काम करायचं थांबतो. मग ते फायनान्शियल दृष्टीने असेल किंवा तुमचं नेम फेमच्या असेल किंवा एक व्यक्तिमत्व प्रगल्भता आली किंवा आर्थिक थोडंसं प्रगल्भता आली की माणूस थांबतो. पण ते न थांबता माझ्या लक्षात आलं की आपण लोकांचे दिवस आणि रात्र कन्सल्टन्सी करतोय. आपण त्याला कुठेतरी एका ह्याच्यामध्ये वर्तुळात आणणं खूप गरजेचं होतं. माझा अख्खा दिवस ह्याच्यातच जायचा. ताई लायझनिंग करणारं कोणी आहे का, किंवा मला मोबाईल रिपेअरिंग ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा आहे, किंवा ताई मी पार्लर नवीन उघडलंय पण मला प्रशिक्षित चांगली मुलगी देशील का, ज्वेलर्सचं दुकान आहे मला चांगलं कोणी सेल्स गर्ल देशील का, मला अकाउंटंट हवंय, मला हे हवंय, मला ते हवंय, मुलगी आता कॉलेज झालीये तर तिला कुठल्या साईडला जाऊ देत. इव्हन मला तुम्हाला सांगायला आवडेल की एक विश्वासाचं स्थान असतं की XYZ प्रॉब्लेम आहे ताई, मला काउन्सिलर हवाय. सो यू वोंट इमॅजिन की इतके सारे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स. मग मला लक्षात आलं की बरं, मी ज्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे त्या पण माझ्याच मैत्रिणी किंवा माझं सर्कल किंवा माझे कनेक्ट. तेव्हा मला हे आयडिया लक्षात आलं की सगळं नेटवर्क आहे, आपल्या जवळच्याचे प्रॉब्लेम आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो. आणि मला असं वाटतं, मला इथे नमूद करावं असं वाटेल की ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये फायनान्शियल असेल ना तर इमोशनल असेल, तर इथे सगळा ट्रस्ट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी ज्यांचे प्रॉब्लेमना सांगते किंवा ज्यांच्याशी कनेक्ट करून देते तेही तितकंच वर्थ असतं की ट्रस्ट. त्यामुळे मला ही कल्पना सुचली आणि मग हे करावंसं वाटलं. आता हे करत असताना तुम्ही तुमचं पर्सनल आयुष्य, फॅमिली आणि हे सगळं कसं मॅनेज करता? किंवा इतर महिलांना पण प्रश्न पडलेला असतं की या एवढं सगळं करतायत आणि मी घरचं काम देखील मला नीट होत नाही, उरकत नाही. पहिल्यांदा सगळ्यात भारी प्रश्न पडतो हा, हे कट केलं तरी चालेल तुम्ही, की ह्या दररोज नवीन साड्या नसतात आणि दररोज कसे काय फीत कापू शकतात किंवा दररोज कसं काय उद्घाटन करतात. तर मला असं म्हणायचं, त्या नवीन साडीकडे बघू नका की त्या नवीन कुठे गेल्या आणि काय करतायत, ह्याच्यापेक्षा त्यांना बोलवलं गेलं ही जेव्हा अचिव्हमेंट तुमची येते आणि ती जे मॅच्युरिटी येते ते तुम्ही साध्य केल्याशिवाय, आणि त्याला मला वाटतं गेली 15 वर्षाची कष्ट आहेत. त्यामुळे हे, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर माझं प्रामाणिक मत आहे, तुमचे झोप उडवलेली तुमची स्वप्न सगळ्यात जर कुणाला कळत असतील तर लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर आपले पतिदेव. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही याला पुरोगामी म्हणा, काही म्हणा,
तुम्ही चिडलात तर आधी सगळ्यात आधी आपल्या मिस्टरांना, नवऱ्याला कळतं, आणि तुम्ही खुश आहात हे न सांगता पण त्यांनाच कळतं. त्यामुळे तुमची तळतळ, तुमची रात्रीची झोप उडणे, तुम्ही झपाटून त्या गोष्टीच्या मागे लागणे, तुम्ही किती कष्ट करताय, आणि जेव्हा तुम्हाला ती करायचं ते तुमची धडपड बघितल्यानंतर त्यांना जेव्हा क्लिक होतं ना, ते ऑटोमॅटिक तुम्हाला सपोर्ट करतात. महिलांचं नेहमीच असं असतं की घरातून विरोध आहे किंवा घरातून बाहेर सोडले जात नाहीत. तर मला आज सगळ्या महिलांना सांगायचं आहे लव सोलापूरच्या माध्यमातून की त्यामागे 2 गोष्टी असतात. पहिली तर काळजी आणि काळजी, तुमच्या पोटची काळजी, आणि दुसरी फायनान्शियल मिळणारा फटका. त्या 2च गोष्टींपोटी तुम्हाला ते सांगत असतात. आणि तुम्ही जर कणखर असाल, तुम्ही जर समर्थ असाल, तुम्ही जर झोकून घेतलं असेल स्वतःला, तर ते स्वतःहून तुमच्या पाठीशी उभं राहतील. आणि ह्याच्यातच माझं उत्तर आहे. कारण मी अर्थार्जनाने जरी मी सुरुवात केली असेल तरी माझे मिस्टर माझ्या सोबत सदैव होते, आणि आता मुलगाही आहे. त्यामुळे त्यांना माहिती की मला माझा आनंद कशात आहे. त्यामुळे आमची अशी कधी भांडणं होत नाही की चहा करून गेली नाहीस आणि कुकर नाही लावला. सो ती फेज येते. तर थोडक्यात सांगायचं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टी मागे वेड लागल्यासारखे पळता आणि सक्सेस तुम्हाला समोर दिसतंय, तर हा प्रश्न येतच नाही की पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल लाईफ. ते ऑटोमॅटिक सुरळीतपणे होतं. त्याला एकच गुरु किल्ली आहे, घरचे आणि घरच्यांचा सपोर्ट. अच्छा, आता चाय पे चर्चा झालं आता, किंवा मग चाय पे चर्चामध्ये आणखी काही नवीन, किंवा चाय पे चर्चा सोडून आणखी काही नवीन भविष्यात तुम्ही आज आणखी काय करायचं ठरवलं आहे त्याच्याबद्दल थोडं? हो, अगदी प्रामाणिकपणे सांगते. स्वतःला आवड आणि कुठंतरी माझ्याकडं जे आहे ते महिलांना द्यावं, एवढीच प्रामाणिक इच्छा होती चाय पे चर्चा मागे. कसलीही आपण फी घेत नाही, इयरली असेल किंवा काय. पण आत्ता मला असं वाटतं की माझी जबाबदारी खूप वाढली आहे. महिलांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. जसं सोशल मीडियाबद्दल असणारी प्रचंड भीती, तर छोटे मोठे वर्कशॉप मी घेतेय. पण ज्या प्रमाणात आत्ता आम्ही तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही पुढच्याच आठवड्यात कोल्हापूरला चाललोय, तर तिथल्या महिलांचा प्रचंड प्रतिसाद. कोण चेतना बिडवे, काय चाय पे चर्चा कल्पना नसतानाही त्या महिलांनी दाखवलेला विश्वास. तर मला नक्कीच पुढं जाऊन ह्याचा एक व्यवस्थितपणे प्लॅटफॉर्म करण्याची इच्छा आहे. सोलापुरात पण काही उपक्रम करणार आहात का, म्हणजे आमच्या ऑडियन्सला? हो, मला सांगायला किंवा चाय पे चर्चामध्ये कसं सहभागी व्हावं, त्याची प्रोसेस काय असते हे पण जर सांगाल तर. हो, मला खूप आवडेल. सोलापूरचा अनुभव खूप भारी आहे. सोलापूरची लेक म्हणून मला नेहमीच खूप 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 प्रेम मिळालंय. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की काही गोष्टी आहेत की चाय पे चर्चा आपलं झालेलंच आहे सोलापूरला, पण चाय पे चर्चा नंतर आपण पुढे येणारच आहोत तुमच्याकडे. तर तुम्ही चाय पे चर्चा या आपल्या फेसबुक कम्युनिटी ग्रुपला जॉईन करा. लव सोलापूरच्या माध्यमातून मलाही तुम्ही फॉलो करा, आणि नक्कीच मला खूप प्राऊड फील होईल सोलापूरसाठी काहीतरी करण्याचं. आणि ज्या सोलापूरनी मला घडवलं, मी नेहमीच म्हणते कर्मभूमी जरी पुणे असलं तरी जन्मभूमी सोलापूर मला नेहमीच इन्स्पिरेशन आहे आणि प्रचंड इच्छा आहे. आणि मी हेही सांगेन, प्रचंड तिथे काय म्हणू शकता, महिला शक्ती जबरदस्त आहे, खूप काम करतायत. फक्त त्यांना अजून पुश करण्याची गरज आहे आणि शिकण्याची पण खूप आवड आहे. मी जेव्हा चाय पे चर्चा सोलापूरला घेतलं, खूप आवड आहे आणि त्यांना करायचंय, फक्त अजून मार्गदर्शन त्यांना हवंय. आता थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही आता महिलांना रिप्रेझेंट करताय किंवा एक सोलापूरची महिला म्हणून प्रतिनिधित्व करताय, तर महिलांना काही टिप्स द्याल का तुम्ही, किंवा स्वतःची काळजी किंवा सेल्फ केअर म्हणा, आत्ताचं जे वाढलेलं स्ट्रेसफुल आयुष्य, तर या सगळ्यातून तुम्ही काय? मला प्रामाणिकपणे वाटतं तुम्हीला हे खरं तर व्यक्तिशः बदलतं. प्रामाणिक मत आहे, दिखावा वाढलेला आहे. पण एक दिवस दाखवाल, 2 दिवस दाखवाल, तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवायला पण काहीतरी कंटेंट पाहिजे ना. मग ते तुमचं रूप असेल नाहीतर तुमचं टॅलेंट असेल, तर ते जे आतूनच असतं. म्हणजे मला बोलता येतं तर मला बोलताच येतं, मला ते तुम्ही ते विकत नाही घेऊ शकत. कॉन्फिडन्स आत असतो, पण तो कॉन्फिडन्स डेव्हलप करणं तुमच्याचकडे आहे ना. सो मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तुमचे ध्येय, तुमची स्वप्न ठरवा. सगळेच रील स्टार, सगळेच इन्फ्लुएन्सर, सगळेच मोठं येऊ शकत नाहीत. स्वतःला ओळखा आधी. तुमची स्ट्रेंथ तुम्हालाच माहिती आहे, तुमचा विकनेस पण तुम्हालाच माहिती आहे. त्याच्यावर वर्क करून तुम्ही जर गेलात तर मला नाही वाटत स्ट्रेसफुल वगैरे काही आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल, म्हणजे ज्या प्रकारे माझं वलय फिरलंय. मी प्रश्न त्यासाठीच विचारला की तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही एवढ्या काय म्हणता उत्साही, फ्री माइंडेड आहात,
तर म्हणलं की काही बेसिक गोष्टी हे नाही घेतलं तरी चालेल, काही बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअरच पाहिजेत. मी परत एकदा म्हणेन, माहेरी असताना आईवडिलांची जे काही आहे ते, आणि लग्न झाल्यानंतर भक्कम आधार. आज मी घरी 11 वाजता जरी गेले तरी माझ्या मिस्टरांना जर माहिती की मी कुठे गेलीये, काय गेलीये, तर हे दडपण म्हणून किंवा फेमिनिझम म्हणून किंवा काय असं नाही की एक बाबा मला कुठं काहीतरी झालं तर नवऱ्याला माहिती असणं, इतकं तो इव्हॉल्वमेंट पाहिजेच. आणि माझं प्रामाणिक म्हणणं आहे की एकटी करू शकत नाही का, किंवा मी खूप भारी, असं काही नाहीये. मेल फिमेल असं न बघता तुम्ही बेस्ट लाईफ पार्टनर म्हणून पहा प्रत्येकच गोष्ट, किंवा तुम्ही बेटर हाफ म्हणून बघा. त्या दिवशी तुम्हाला असं नाही वाटणार की घरच्यांची मला परमिशन काढावी लागते. आणि ते तुमच्या सगळ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीतून समोर दिसतं. तुम्हाला ते कोणाला सांगायची गरज नाही की थांबा मला उशीर झाला मला घरी सांगावं लागेल, काही गरजच नसतं ते, कारण तुम्ही ऑलरेडी सगळं सेट करून त्या मॅच्युरिटी लेवलला आले असतात. मग ते ऑफिशियल वर्क असेल किंवा मग मैत्रिणींबरोबरची ट्रिप असेल, जगणं तुमच्या हातात आहे. आणि हे सगळं मी बोलतेय म्हणजे असं मी जन्माला आले हे मला कळलं नाही. बरेच खाचखळगे खाल्लेत, बऱ्याच वेळा पाय घसरलंय, नाही ते लोकांची संगत किंवा इन्फ्लुएन्स होणे, जे आता काही सोशल मीडियाचं चालू आहे ते आम्हालाही झालेलं आहे. पण या नोटवर येऊन जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आयडियल होता तेव्हा ती व्यक्ती जास्त ठेचा खाल्लेली असते. आता तुम्ही सोशल मीडियाचा विषय काढला तर सोलापुरातले बरेचसे लोक सोशल मीडिया म्हणले की दचकतात, तर मग त्यांना तुम्ही काय सांगाल? की मला माहित नाहीये माझ्या भावना कितपत पोचतायत. मला जेव्हा महिला म्हणतात की ताई हे खूप प्रोडक्ट छान आहे, पण मला सोशल मीडियाची भीती वाटते, म्हणजे मला वाईट वाटतं की फक्त फेसबुकवर घडणाऱ्या गोष्टी, अरे असं तर मग शेतात बसून मोबाईल वापरणारी मुलगी पण भरकटू शकते, त्यामुळे आयटीतली मुलगी पण भरकटू शकते. शी वेल क्वालिफाईड आहे, शी इज ऑल्सो गेटिंग सम काइंड ऑफ अ ट्रबल्स. सो इट्स नॉट अबाउट, मला नाही वाटत की सोशल मीडियाचा दोष आहे. काय बघायचं, कुठं थांबायचं, कुठंपर्यंत पळायचं, मग ती गोष्ट काय फक्त सोशल मीडियाच लागू नाही होत, आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण होते. तर त्यांना जर परत एकदा तेच मला म्हणायचं की व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं, कुठं थांबायचं कळलं. पण मला प्रामाणिक विनंती आहे की टेक्नो सर्व झाल्याशिवाय खरंच मजा नाही आहे आत्ता सध्या. नाहीतर पुढच्या 5 वर्षांनी कितीही क्वालिटी प्रोडक्ट असेल किंवा एक माणूस म्हणून तुम्ही कितीही हे असाल, तुम्हाला जर प्रगती करायचं असेल तर सोशल मीडिया मस्ट. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी शिवाय टेक्नो सर्व तुम्ही झालेच पाहिजेत. विश्वासात घेऊन, घरच्यांच्या जर तुम्हाला अपोज असेल तर ते आधी त्यांना विश्वासात घ्या. तुम्ही कशासाठी सोशल मीडिया वापरताय, मला असं वाटतं. तुम्हाला नॉलेज नसेल तर आपली मुलं मुली, लाईफ पार्टनर किंवा एक बेस्ट टीम ज्यांना तुम्ही विश्वासाने सांगू शकताय. शेवटी अगेन दॅट की सोशल मीडिया कशासाठी वापरताय. मी हे सगळं व्यावसायिकांच्या रिलेटेड बोलतेय की तुम्हाला तिथे पर्याय नाहीये, त्यामुळे सोशल मीडिया मस्ट. तर तुम्ही एकुलती एक घरची मुलगी आहात, मग तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन आले का? मी ज्ञानप्रबोधिनीची स्टुडंट, आणि तुम्हाला परत एकदा तेच सांगेन की काहीतरी वेगळं करायचं. त्यामुळे मुलगा मुलगी आणि ते 9वी 10वीतलं जे काही असतं तर त्याच्या पलीकडे तेव्हाच गेलेलो, कारण प्रबोधिनीची शिकवण. आणि त्यामुळे मी कधीच स्वतःला मुलगी मांडले नाही, ह्याचं दुःख होतं घरच्यांना की हिचं लग्न कसं होईल किंवा स्वयंपाक येत नाही, ह्या बेसिक गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत. पण मी परत तेच सांगेन की तुम्ही जेव्हा एखाद्या झपाटून जाता ना तेव्हा घरच्यांना ते वलय कळतं आणि ते लोक तुम्हाला सपोर्ट करतात. हो, मला त्रास झाला, सामाजिक ह्याच्यामध्ये त्रास झाला की घर, चूल आणि मूल ह्याच्यातून सगळं उरकून बाहेर पडणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी झगडणं, हे थोडंसं असतं. पण त्या बाबतीत मी खूप नशिबान आहे की घरातल्या लोकांनी खूप साथ दिलं, लग्नातही, लग्नानंतरही आणि लग्नाआधी. पण मला वाटतं की त्याच्या मागं कारण फक्त माझी स्वप्न की काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्या ह्याच्याने मुलगी आहे ह्याचं बऱ्याच वेळा, कारण भाऊ नाहीये, एकुलती एक मुलगी, त्यामुळे तेवढ्या जबाबदाऱ्याही तुम्हाला असतात माहेरच्या जास्त. तर हे सगळं पेलवताना उलट मी जास्त खंबीर झाले आणि आय फील माय सेल्फ प्राऊड की नाहीये भाऊ, उलट काही फरक नाही पडत आता. त्यामुळे याच्यातून उलट मी घडले असं म्हणेन. हो, थोडंसं डॉमिनेशन येतं की मुलगी आहे, काय करायचंय वगैरे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिला असते, तर तुमच्या मागे कोण होता? पप्पा, मम्मी आणि माझे श्री. आणि आता हो, आता माझा मुलगा. आताची जी माझी फेज आहे, म्हणजे हे तुमच्यात कव्हर होईल का नाही माहित नाही, बट
इन दिस फेज माझा मुलगा, की यस ही नोज की माझं हॅपीनेसचं राज काय, तर मला महिलांसाठी करायला आवडतं. सो जितकं होईल तितकं तो मला गाईड करतो, तेवढा तो मला वेळ देतो. गाईड म्हणजे खूप वेगळ्या प्रकारे गाईड करतं. कारण मी जरी चांगल्या अँगलनी करायला लागले तरी आजूबाजूच्यांनी कोणी माझा फायदा घेऊ नये, बरोबर, किंवा माझी वेस्ट ऑफ एनर्जी होते का, माझा वेस्ट ऑफ टाइम होतोय का. सो खूप भारी, म्हणजे माझा आता सध्या तो काय म्हणू शकता तुम्ही, एक गुरुच आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी माझं स्ट्रगल आणि माझी जर्नी बघितल्यामुळे तो आता मला सपोर्ट करतोय. म्हणून मी वारंवार मुलाखतीत हेच सांगते की तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमची स्वप्नच आजूबाजूच्यांना सांगतात की ही भांडी घासणारी नाहीच आहे, ही भांडी घासून अजून काहीतरी करणार. त्यामुळे ते तुम्ही करू शकता. आता माझा सध्या मुलगा आता सोलापूर ते पुणे आणि पुण्यातून मग महाराष्ट्रभरच्या IP चर्चाचे दौरे आणि सगळं, कसा होता प्रवास? खूप भारी. म्हणजे जेव्हा एखादी महिला म्हणते की ताई मी तुमचे व्हिडिओज बघून मी हे चालू केलं, किंवा आत्ता मला घरकाम हे मोलकरणीसारखं नाही वाटत, किंवा आत्ता मला काहीतरी करायचंय, हे जे तुम्हाला रिप्लाय आहेत ना, मला वाटतं हे कुठल्या अवॉर्डपेक्षा कमी नाही आहेत. म्हणजे तुमच्या फक्त 1-2 वाक्यांमुळे, किंवा खूप जणांनी माझे इंटरव्ह्यूज बघितल्यानंतर ते जे इन्स्पायर होतात, मला वाटतं अजून काय हवंय. म्हणजे माझं आयुष्यच एकदम खूप भारी, आणि हेच मला अजून पुढचं काम करायला पण प्रेरित करतं म्हणा, किंवा शांत नाही बसता येत मला, की तुम्हाला समोरून जर रिस्पॉन्स येतोय महिलांचा. एक अजून एक सांगेन की ज्यांना आपण हवेत त्यांच्याकडे जाऊया ना. आपल्याला जे हवेत त्यांच्यापेक्षा आपण ज्यांना हवे होती, जिथं आपली गरज आहे. आणि कदाचित मला वाटतं हेच मंत्र मला खूप भारी आता या स्टेजवर नेलंय, की मी ज्यांना हवी आहे त्यांच्याकडे चाललीये मी, आणि तो छान चालू आहे प्रवास. तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात भारी कॉम्प्लिमेंट मिळाली होती अशी कोणती आहे, जी ऐकून किंवा ज्याच्याकडून मिळाली ती ऐकून तुम्हाला असं वाटतं की सार्थकी झालं आता या सगळ्या कामाचं? खरंच खूप सारे आहेत. एक 65 वर्षाच्या आजी होत्या. खरं तो व्यवसायाचा भाग नव्हता, आणि ॲक्वाझुंबा हा थॉट मी करत होते की आता सध्या मेडिकल थेरपीमध्ये वॉटर थेरपी पण येते, जशी मड थेरपी आहे, तर ती ॲक्टिव्हिटी मी करत होते. आणि त्या आल्या आणि त्या काकू म्हणाल्या की तुला मी 3 वर्ष झालं फॉलो करते, आणि मी तुला आज भेटले आणि माझे सगळं BP शुगर गेलं. म्हणजे हे जे आहे ना, हे खूप भारी आहे. हे तुम्हाला कदाचित म्हणजे काय आर्टिफिशियल वाटेल, मग याच्यापेक्षा मोठ्या कॉम्प्लिमेंट्स काय असू शकतात. म्हणजे इतकं भारी की एखादी व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष थांबते, आणि तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात येऊन सांगते की मला खूप भारी वाटलं, किंवा काही जण म्हणतात की तुम्हीच आमचे सेलिब्रिटीज आहात, किंवा घरातलं काही झालं त्यांना माझ्याशी बोलून भारी वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मला उलट हे मोटिवेशन आहे सगळं, त्यामुळे छान वाटतं. असे बरेच अनुभव आहेत खरं. आता ऑन द स्पॉट सांगणं म्हणजे त्या आजी मला अजूनही विसरलं जात नाही. त्या सगळीकडे सांगत होत्या की 3 वर्ष मी हिला फॉलो करते आजी. तर हे खूप भारी आहे. सोलापुरातली तुमची एखादी आठवण लहानपणीची? बापरे, रिगार्डिंग कोणती अशी, किंवा सोलापुरात तुम्हाला काय आवडतं, काय बघायला आवडतं, कुठं बसायला आवडतं? सोलापूरला मला 4 पुतळ्याची पाणीपुरी आम्ही रात्री 11-12 वाजता, म्हणजे ते बिचारा आता 9-9:30लाच क्लोज करतात, तर 4 पुतळ्याच्या चौकातली मस्त पाणीपुरी. सुप्रजाला भयानक गर्दी असते, खूप वेळ खायला मिळत नाही. त्याच्यानंतर बरेच आमचे अड्डे आहेत मैत्रिणींचे. टिळक चौकातलं पाव चटणी, जे तिथे जेंट्सच उभे राहतात, तर मग आम्ही पार्सल घेऊन येतो. हे सगळं खाद्य आहे. आणि समस्त महिला वर्गाला सांगेन की दुसरीकडे एक वेगळ्या प्रकारे ब्रँड ॲडव्हर्टायझिंग होईल, पण साड्यांची प्रचंड आवड आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये खरेदी असते. खूप सारे ब्रँड आहेत माझे आवडते, चाटला वगैरे, तर माझी सोलापुरात खरेदी असते. सगळ्यांच्या आवडतं आपलं सोलापूरची चादरी, बऱ्याच गोष्टी आहेत की. आणि सगळ्यात फेमस चटणी. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या घरी जेव्हा पाहुणा येतो पुण्यामध्ये, गेली आता 25-1 वर्ष झालं, की मला काहीतरी खाऊ आणतो, किंवा मी जेव्हा ज्यांच्याकडे जाते तेव्हा ते सबसेल सांगतात की चेतना येताना सोलापूरची चटणी आण. आणि नुसती चटणी नाही सांगत, विदाऊट लसूण, विथ लसूण. सो आय फील माय सेल्फ प्राऊड की यस, मी ते चटणी गिफ्ट घेऊन जाते. सो खूप काही आहे. सोलापूर माझं गाव आहे, आणि छान वाटतं अगदी. अजूनही आहेत बऱ्याच शाळेतल्या आठवणी आहेत. मी सरस्वती मंदिर शाळेची, त्यामुळे गणपती घाट,
हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये केलेले नाट्यप्रयोग आहेत, खूप काही आहे सगळं. काळजापूर मारुती आपलं, कारण माझं कॉलेज तिथे होतं. कॉलेजचा काही किस्सा ज्ञानप्रबोधिनीचा किंवा ITIचा आपला? ज्ञानप्रबोधिनीची एक ॲक्टिव्हिटी असते पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीपेक्षा मी सोलापूरला जास्त कनेक्टेड आहे. आणि तेव्हा हराळीचा भूकंप झालेला आपला खूप मोठा, लातूरच्या भूकंपामध्ये. आणि मला आठवतंय की हे जे काही मी प्रवास सांगते ते इतकं कुठलंच कार्य सोपं नसतं. अजूनही सोलापुरात 8:30-9 नंतर सुसाटपणे इथे ज्या प्रकारे आम्ही 12 वाजेपर्यंत पण हॉटेलला जाऊ शकतो, हे नाही आहे तर नाही आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी सोलापूर डेव्हलप झालं आहे. सो त्यावेळेस मी हट्ट धरला होता की मला भूकंपग्रस्त गाव जे ज्ञानप्रबोधिनीने दत्तक घेतलं होतं हराळी, तिथे मला मदत करायला जायचं होतं. तर प्रामाणिकपणे आजोबा साधारण 90 वर्षाचे, वडील, आई, आजी सगळ्यांनी नकार कळवला होता आणि मी लिटरली पळून गेले होते. सो अशा प्रकारे मी भन्नाटे, म्हणजे ते आधीपासूनच आहे. आणि मग सगळ्यांनी सांगितलं की आता ही काही शपथ बिपत घेऊन प्रतिज्ञा ग्रहण करून ही काही ब्रह्मचारी वगैरे राहते का, त्या झोनमध्ये मी होते. सो पटकन लग्न करून टाकलं. तर असं आहे की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करायचं म्हणतात तेव्हा मी न सांगता घरातून निघून गेले होते. हे खूप जणांना माहिती नाहीये. तुम्ही एवढं निस्वार्थीपणे काम करताय. खरं तर याच्याबद्दलच वाईट वाटतं की निस्वार्थी करतातच कसं, ह्याच्याबद्दल प्रश्न का विचारलं जातं. म्हणजे मला वारंवार हा मला पडलेला प्रश्न आहे. उलट व्ह्युअर्सनाच मी विचारेन की असं असू शकतं का की जेव्हा माणूस फायनान्शियली स्टेबल होतो, किंवा टिपिकल मार्मिक भाषेत सांगायचं म्हटलं तर 5 बोटं तुपात असतात तुमचे, तेव्हा करू शकत नाही का? मग त्याला सोशल वर्क हे टॅगलाईन दिलं पाहिजे का? तर निस्वार्थ असं म्हणू शकत नाही मी. परत त्याच्यात माझा स्वार्थच आहे, कारण मी खुश राहतेय, मी हॅपी राहतेय, मलाही त्यातनं तेवढं प्रेम मिळतंय. तर मला नाही वाटत की मी. धन्यवाद मॅडम. तुमचा हा जो काही प्रवास आहे तो खरंच खूप प्रेरणादायक आहे आणि सोलापूरकर म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. भविष्यात तुम्ही सोलापुरात आणखी असे नवीन नवीन उपक्रम करावेत. सोलापुरातील व्यावसायिकांसाठी किंवा सोलापुरातील महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? खरं संदेश देणं इतपत मी मोठी वगैरे नाही आहे. तर मला असं म्हणायचं आहे की इच्छा तिथे मार्ग, हे वाक्य खूप सोपं वाटतं. पण मला उलट असं म्हणायचं आहे की मेट्रो सिटी परत तुमच्या छोट्या स्मॉल सिटीजमध्ये येतं आहे. कारण बऱ्यापैकी सॅच्युरेशन सगळीकडे आलेलं आहे मेट्रो सिटीजमध्ये. कम्पॅटिटर वाढलेले आहेत. कॉम्पिटिशन जितकी वाढली आहे तितके उद्योजक म्हणा, स्टार्टअप्स म्हणा, सगळंच वाढलेलं आहे. सो वी आर व्हेरी लकी पीपल्स की अजून आपल्याकडे खूप मार्केट आहे. मी असं आपल्या भाषेत म्हणेन की रॉ मार्केट आहे. सो सोलापूर सोडून जाण्यापेक्षा उलट आम्ही आता पुण्याहून जर सोलापूरकडे येतोय तर बिलीव्ह मी, सोलापुरात टॅलेंट पण आहे, क्राऊड पण आहे आणि तिथेच तुम्हाला बिझनेस पण आहे. काही गोष्टींसाठी पर्याय नाही आहे मेट्रो सिटीकडे वळणं. तर मला हेच सांगायचं आहे की खूप काही सोलापुरात रॉ बिझनेस अजून आहे की जिथे तुम्हाला उत्पन्नाचं साधन बनू शकतं. डेव्हलपिंग म्हणू शकता तुम्ही. त्यामुळे तिथे डेव्हलपमेंट चालू आहे, त्यामुळे तिथे जास्त मार्केट आहे. जे पुण्या मुंबईमध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये सॅच्युरेशन मोडला आलेला आहात. ॲज कम्पेअर टू मेट्रो सिटी तुमच्याकडे नाही आहे अजून इतकं एवढं कॉम्पिटिशन. सो आणि एक लाईफस्टाईल आहे आपली, सोलापूर जगण्याची पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्वस्ताई म्हणा, महागाई नाही आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यामुळं उलट व्यवसायाला पुरेसं हे आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी मी बोलेन, क्वाईट ऑब्वियस हे व्यवसायानुसार वेगळं होत राहील. पण उलट सोलापूर खूप भारी आहे असं म्हणेन मी. सोलापूरकरांना मी सांगेल की चाय पे चर्चा आणि मॅडमचं जे काही काम आहे ते तुम्ही एकदा सर्च करा, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करा आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल. थँक्यू सर, मनापासून धन्यवाद. आणि माझ्या जन्मभूमीच्या एक चॅनल म्हणू शकते मी. तर लव सोलापूरनी मला आज इथे बोलवलं आणि माझ्या आयुष्याचा प्रवास मला सांगताना खूप भारी वाटलं. तर तुमच्या चॅनलचे आणि तुमचे मनापासून धन्यवाद. आणि सोलापूरकरांना पण मी आवाहन करते की एक सोलापूर युवक सोलापूरच्या अशा छान छान गोष्टी प्रेझेंट करत आहे आणि चांगल्या चांगल्या विषयांना ते पुढे आणत आहेत सगळ्या जगासमोर. तर नक्की त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लव सोलापूर.